दरम्यान सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या वादाचं मूळ वाल्मिक कराडच्या आष्टीमधल्या वाढत्या ताकदीमध्ये असल्याची चर्चा रंगलेली आहे। आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघामधून वाल्मिक कराडनं निवडणूक लढवण्याची तयारी केलेली होती अशी चर्चा आहे। मतदारसंघामध्ये वंजारी समाजाचं प्राबल्य पाहता कराडनं रिंगणात उतरण्याची तयारी केली, मात्र महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाल्यानं धस यांना संधी मिळाली। तो राग धस यांच्या मनात असल्याची चर्चा बीडमध्ये रंगली आहे। त्यासोबतच आष्टीमध्ये धस यांच्या पत्नीच्या विरोधात आष्टीमध्ये ॲट्रॉसिटीचा दाखल असलेला गुन्हा देखील कराडच्या सांगण्यावरून झाला असा संशय धस यांना होता। धस आणि कराड यांच्यामधल्या वादाला ही पार्श्वभूमी असल्याचं सांगितलं जात आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आता एक नवनवीन या प्रकरणामध्ये अपडेट आपल्या समोर येत आहेत। आपण बघतोय की धस आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच दिवसांपासून राजकीय शहकटशह सुरू होते। नेमकं काय माहिती आहे? सुरेश धस आणि वाल्मिक कराड म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या वादाची कारणं जी बीडमध्ये चर्चिली जातात ती प्रामुख्याने दोन आहेत। त्यातलं महत्त्वाचं कारण हे मानलं जातं की 2023 मध्ये सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावरती एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला होता। जमिनीच्या वादातून हा गुन्हा दाखल झालेला होता। तेव्हा पालकमंत्री होते धनंजय मुंडे आणि धस यांच्या म्हणण्यानुसारच या ठिकाणी पालकमंत्री जरी धनंजय मुंडे असले तरी कारभार हे या ठिकाणी वाल्मिक कराडच सांभाळत होते आणि वाल्मिक कराड यांनी या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल करायला लावला अशा प्रकारचा संशय सुरेश धस यांना होता आणि त्यामुळे या वादाचं कारण हे देखील या ठिकाणी मांडलं जातं। आणि दुसरं आणखीन एक महत्त्वाचं कारण जे चर्चिलं जातं बीडमध्ये ते हे आहे की या विधानसभा निवडणुकीमध्ये खरं तर सुरुवातीला अशी चर्चा होती की सगळे पक्ष हे स्वतंत्र लढतील, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, दुसरी शिवसेना हे सगळे स्वतंत्र लढतील अशा प्रकारचं बोललं जात होतं। आणि आष्टी पाटोदा या मतदारसंघ जो सुरेश धसांचा मतदारसंघ आहे तिथून वाल्मिक कराड यांनी निवडणूक लढण्याची तयारी या ठिकाणी सुरू केली होती आणि त्याचं कारण होतं की तिथे वंजारा समाजाचं खूप सारं मतदान या ठिकाणी आहे। आपण निवडणुकीत जर पाहिलं असेल तर या ठिकाणी धसांनी आरोप केलेला होता की पंकजा मुंडे यांनी मला मदत केली नाही तर अन्य अपक्ष उमेदवाराला या ठिकाणी निवडून आणण्यासाठी मदत केली आणि त्यांचा रोष सुद्धा वंजारा मतदारसंघावरच होता। त्यामुळे वंजारा मतदारसंघ जर वेगवेगळे लढले तर तिथून आमदार होऊ शकतो आणि तशा प्रकारची तयारी वाल्मिक कराडनी सुरू केली होती असं देखील बोललं जात होतं। याविषयी वाल्मिक कराडला विचारलं देखील गेलं, मात्र त्यांनी नकार जरी दिला असला तरी ही दोन मुख्य वादाची जी कारणं आहेत ती बीडमध्ये या दोघांचीच म्हणजे सुरेश धस वाल्मिक कराड म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या वादाची मानली जातात आणि ही चर्चा सातत्यानं बीडमध्ये होत असते। निश्चित अपडेट घेत राहू। कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।